कार मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे अक्षय तृतीया नाही आहे आज. दिवसाची सुरुवात मस्त अशी वांग्याची भाजी, इथं आहे वरण, तिकडं थोडासा खवा बनवलाय, चपात्या चालू आहेत. दिवसाची सुरुवातच कांडपासून झाली. वरण दाखवायला गेले ना आंबा वरणात पडला. इकडं चाललंय जेवण. नुसता आंबा संपतोय, चपाती भाजी काय संपत नाही. भात देऊ नको? बोलू सगळ्यांना जेवायला. आता जेवण काय करायचं? होमवर्क करायचा. 2 दिवस शाळेत गेला नव्हता, त्याला उठायला बसायला येत नव्हतं, मांड्याला सुजलं होतं, पडला होता शाळेत बरं का. आम्हीच्या मम्मीने पाठवलं होमवर्क, तेवढं कंप्लीट करा. इथं आहे दूध, कुकरमध्ये आहे भात. छोटू दोन जाऊया कपडे धुवाय. लाडू रडून रडून गेलाय पप्पा सोबत. खाऊ खा, दादा जेवण करतोय. काय आणलं? डालिम. आजचं दुसरं कांड. चहा हाताने उत्तो घालवला. बायका कामाला आहेत, त्यांच्यासाठी चहा बनवत होते. पहिला आंबा वरणात पडला आणि दुसरं चहा उत्तो गेला. आज काय झाले काय माहीत. लोक अक्षय तृतीया करतात आणि माझे कांडा मागून कांड व्हायला लागलेत. तर चला चहा देऊया. गावाकडली गरमी ओलं झालं सगळं काम. दुधू आता इथं आले दुधू मागते, इतके वेळ मागितला नाही. मला म्हणते तू ग बस, जास्त किरकिर करू नको, झोप मी आणते. पप्पाचा मोबाईल बघतोय. जायचं होतं त्याला ट्रॅक्टरवर, दादाला घेऊन गेलं, त्याला घेऊन गेलं नाही, त्यामुळे चाललंय किरकिर. तसं सगळी कामं झाल्यानंतर झाडाखाली आलंय. तर आज काही जास्त कामाचं शूट केलं नाही, म्हणजे तेच स्वयंपाक, तेच सगळं, चपात्या, वांग्याची भाजी, वरण भात केलेला आहे. त्यामुळं म्हणलं रोज तेच बनवतोय, पण काय दाखवायचं. कार मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे अक्षय तृतीया नाही आहे आज. तर नाना मरल्यापासून आता हे 3रं वर्ष आहे. ते 3 वर्ष आम्ही अक्षय तृतीया नाही करायणार. तर पुढच्या वर्षीपासून आम्ही अक्षय तृतीया करायचं का नाही ते आता सगळ्या नंदबाई जाऊबाई काय म्हणतात त्याच्यानुसार. तर आज मस्त असं साधा सिंपल स्वयंपाक आहे आमचा. जास्त काही विशेष नाही, कारण सणच नाही आहे गेल्या 3 वर्षापासून. तर आज शेवटची अक्षय तृतीया आपण केलेली नाही. तर पुढच्या वेळेस बघूया आता काय होतं ते. तर तुमच्याकडे सगळ्यांकडे अक्षय तृतीयाचं छान असेल आमरस पोळ्या, तर मस्त एन्जॉय करा. ट्रॅक्टर चालवलं तू? सकाळी चालवलं ना? आलं का तुला चालवायला? स्टेरिंग पप्पा होता ना सोबत? होय. कसं मग शिकायचं आहे का ट्रॅक्टर? ह्या बघा, हा मोबाईलसाठी. मग जा ना, दे जा. पाणी पण घेऊन जा, एक बॉटल गारवालं. इतकं छान वाटते. चिव चिव सगळ्या चिमण्याचा चिव चिव वाट. वाजलंय आता, बायका सुटतायत. तर समूह आला घरी. आहू ट्रॅक्टर घेऊन यायलेत. आता बायांना सोडायला जायचं. इथं चकते बघ ट्रॅक्टरच्या आवाजानं. आता तर हे ट्रॅक्टरच्या मागं पाळणं आहे ना, याच्यावरती गवत गोळा, मागं जे पाळणं होतं ना त्यावरती गवत गोळा केले. लाडू माझं आज काम करू लागलं. तोंड सुकल्यासारखं टाकले तुझ्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ शॉर्ट. आज तू ट्रॅक्टर चालवला ना? चिटिंग कोण केलं? पप्पानी. काय केली? सांगायचं मम्मीला, सांगायचं नाही तर सांगायचं. मम्मीला सांगायचं नव्हतं ट्रॅक्टर चालवल्याला, पण तू सांगितलं की पप्पाने कुठं सांगितलं? पप्पाने सांगितलं. मम्मीला कळलं. मम्मी आता ट्रॅक्टर घेऊच देत नाही, घ्यायचंच नाही ट्रॅक्टर. 10वी 12वी होईपर्यंत ट्रॅक्टरला अजिबात हात लावायचं नाही. इकडं बघ, मग हॉस्टेलला घालणार. मग क्लास म्हटलीस तू, थोडे जण तर चालवतात की. मग अरे बाळा, तू आता 4थीला गेलाय, आता ट्रॅक्टर चालवतात का सांग बरं तू? रोहित दादाचं कसं झालं माहिती आहे ना? माहिती आहे मला. कळत होतं का तुला तेव्हा? म्हणून मला भीती वाटते, नाही घ्यायचं. 10वी 12वी मी सुद्धा ट्रॅक्टर त्याच्यासाठी तर मी जास्ती करत नाही, मला येत असून भीती वाटते बाळा. आपण नाही चालवायचं, पण लोक चालवले म्हणून. राहू गेले बायकांना सोडायला. पप्पा आलं का आपण जेवण करूया. बसल्यावर ना इथं आंबा पडलेला आवाज आलता. हा आंबा ना आमचा आकिदीला पिकतो. आज आहे आकिदी. इवर पिकलाय का बघू. मला पण दिसला. अंज जा, पाड लागलाय का बघूया.
एवढी गेल्या वर्षी किती मोठे मोठे आंबे झाले, या वर्षी छोटे छोटेच दिसतात लय वाऱ्यामुळं. खोबरे आंबे अचानकच वारं सुटलं आणि विजा कडकडतायत इतक्या मोठ्या. पाऊस काय अजून आला नाही पण वातावरण झाले फुल पावसाचं. वांग्याची झाडं होती आपली इथं, हे बघा रोप पण जळाले डीपी जळाल्यामुळं. पाणी एक वापा पूर्ण जळालाय साईडचा, काय करायचं. पोरांना जेवायला दिलं, आंबा आणून दिला, खोबरे त्यांना. नाहीतर मग कुठं चालली, आम्हाला पण यायचं आहे, मी पण येतो. आंबे असं कडकडतंय ना, गरज ते इतका मोठा पाऊस येईल असं वाटतंय. अजून तर काही पावसाचा पत्ता नाही. एक मस्त मोठा आपण खोबरे आंबा काढूया संध्याकाळच्या जेवणासाठी. एका हातानं बघूया आता येते का. दिसतोय हा काढायचा विचार आहे माझा. ये देखो ये देखो. कोण आलं, कोण आलं आंबा घेऊन जायला, कोण आलं. खाऊ संपलं का. बूट घाला आणि हात धुवून मग या, मी थांबते तोपर्यंत. पप्पा गावाकडे गेलेत, मळ्यात तळमळाला. जा. हे बघा आमचा शेवग्याचा एक घरापसला बाग पूर्ण गेलाय कामातून. याच्या शेंगा पण तोडल्या नाहीत, खूप दिवस झालं मोठ्याहून वाळून गेलेत. आता याची छाटणी करायचं आहे. छाटणी करायसाठी ह्याचं सगळं बंद केलंय. फिरत फिरत आले तर बांधावर आपलं शेवग्याचं झाड आहे. चला म्हणलं याच्या 4-5 शेंगा घेऊन जाऊया, सकाळच्या भाजीची तयारी किंवा संध्याकाळी. चावं लाव. आम्हाला पिल्लू पाहिजे पाळायला. हा त्यापासून इकडंच आहे, सुट्ट्या लागल्या तिकडं चालू. फिरत आलेली तर आपल्या शेजारच्या ताई भेटल्या, गवत काढायला आलेत बागात. कधी पण आलं ना खूप चांगलं बोलतात. शेंगा चमनगोटी आले लगेच माग हुडकत हुडकत. अंदरा जाताना घेऊ की डालिम. ठीक आहे दादू. आपला शेवग्याचा बाग पहिल्या वेळेसच धरलाय. पायपुसणी आहे ती आपलीच आहे. कशाला न्यायचंय. दावा बनवायचा, एकच बंद येते लांबक. पण काय करणार ते कुचक्या दाव्याचं तू. आंब्याच्या झाडावर मोठं ठिक भरून दावेत पिवळे. आम्ही इथंच बसतो आंब्यामध्ये. तोडलंय कुणी काय माहिती. होमवर्क कर के तेज आंटीने पाठवले होमवर्क. वाकडा खबर झालाय काय माहिती. सरक लाडू काय बोलतोय. अभ्यास करायचा पुन्हा काय. बस के पाठीमाग ब्लोर आहे, ब्लोरला लागत. जरा मला अजून आहे. पाठी मागली या, वापस या नाही पाठी मागली या. चला तुम्ही घाली चला. आत चुकून घे दादा, आत तुझं धार काढून झाले. संध्याकाळचे 11 वाजलेत आणि वातावरण विजा चमकतेत आणखीन.
बारीक पाऊस पडतो, विजा कडकडताय.